नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट बाजार हेल्थ या यूट्यूब चॅनलवर मी मिथुन गावी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण कॅन्डलस्टिक विषयी माहिती घेणार आहोत। आता बिगिनर टू प्रो हे कॅन्डल काय असतात याच्याविषयी माहिती घेणार आहोत। त्याच्यात आता फर्स्ट आपण चार्टवर जाऊ। चार्टवर बघा, चार्टवर दोन कलरचे कॅन्डल तयार होत असतात। आता बघा, ही रेड कॅन्डल आहे, या ग्रीन कॅन्डल आहे। या याच्यात पण दोन्ही कलरचे कॅन्डल तयार होत असतात। याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आता बघा, फर्स्ट हॅमर याच्यात आपले बघा, ही बॉडी आहे। काय आहे ही बॉडी आहे, म्हणजे काय, मार्केट खालून ओपन होऊन वरती क्लोजिंग केलेलं आहे। म्हणजे एक रेड कलरचे हॅमर दिसतं तुम्हाला, म्हणजे लहानशी बॉडी आहे आणि हा एवढा टेल दाखवले आहे, बरोबर। तर त्याला आपण हॅमर सांगतो। तसंच या ग्रीन कलरच्या कॅन्डलमध्ये पण सेम आहे। लहानशी बॉडी आहे आणि ही काय आहे, टेल आहे। आता बघा, हे हॅमर आहे, हे जेव्हा सपोर्टला तयार झालं तर तेव्हा आपण मार्केट हा अप साइड जात असतो, म्हणजे काय, वर जात असतो। आता ते आपण चार्टवर बघू। आता बघा, इथे हा हॅमर तयार झाला आहे। काय तयार झाला आहे, हॅमर। आता याच्यासाठी पहिलं बघा, पहिला मार्केट वरून खाली आला आहे। खाली आला म्हणजे कुठं आला आहे, सपोर्टला आला आहे। सपोर्टवर काय तयार झालं आहे, हॅमर तयार झालं। काय तयार झालं आहे, हॅमर तयार झाला आहे। हॅमर तयार झालं, मग त्याच्यानंतर मार्केट कोणत्या साईडला गेला, वरच्या साईडला गेला। ओके। आता बघा, याच्यात आपल्याला इथे बघा, हा हॅमर आहे। हा काय आहे, हॅमर आहे। हॅमरच्या खालच्या टेलच्या खाली थोडंसं आपण काय लावणार, एस एल म्हणजे काय, स्टॉप लॉस लावणार। आणि हॅमरच्या हा काय आहे, हाय आहे। हाय जेव्हा क्रॉस केला तिथे आपण काय करणार, एंट्री करणार। काय करणार, एंट्री करणार। आणि आपण टार्गेट कुठपर्यंत घेणार, पहिला रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत आपण काय घेणार, टार्गेट घेणार। ओके, कळलं। आता याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला शूटिंग स्टार। आता शूटिंग स्टार मध्ये काय बघा, शूटिंग स्टार मध्ये वरती टेल आहे। काय आहे, वरती टेल आहे। याला काय सांगतात, टेल। आणि ही छोटीशी लहानशी बॉडी आहे। शूटिंग स्टारला काय असतं, लहानशी खाली बॉडी तयार झालेली असते, त्याला आपण शूटिंग स्टार असं म्हणतो। आता हे आपण चार्टवर बघू, हे कुठं तयार व्हायला पाहिजे, हे रेजिस्टन्सला तयार झालं तर तिथून मार्केट हा खाली येत असतो। आता बघा, हे बघा, इथे रेजिस्टन्स आहे। काय आहे, रेजिस्टन्स आहे। इथे आपला इथे काय तयार झाला आहे, शूटिंग स्टार, म्हणजे उलटा हॅमर तयार झालेला। त्यासाठी पहिला मार्केट पहिला खाली होता, सपोर्टला होता। सपोर्टवरून मार्केट कुठे गेला, वरती गेला। कुठे गेला, रेजिस्टन्सला। रेजिस्टन्सवर गेल्यावर तेव्हा शूटिंग स्टार तयार झाल्यावर मार्केट तिथून कुठे आला, खाली आला। कळलं। आता बघा, इथे आपण शूटिंग स्टारची ही टेल आहे, टेलच्या थोडंसं वरती इथे आपण काय लावणार, एस एल लावणार। आणि त्याच्या या जेव्हा हा लो ब्रेक केला तर तिथे आपण काय करणार, एंट्री करणार। आणि पहिला आपला टार्गेट कुठे असणार, हा पहिला सपोर्ट आहे आपला। काय आहे, सपोर्ट आहे। इथपर्यंत आपला पहिला टार्गेट असणार। कळलं। आता बघा, नेक्स्ट कॅन्डल बुलिश इंगल्फिंग, म्हणजे मारुबुजी कॅन्डल। बुलिश मारुबुजी कॅन्डल पण सांगू शकतात, नाहीतर बुलिश इंगल्फिंग। ओके। याची बॉडी बघा, याची बॉडी ही इथून तर इथपर्यंत ही मोठी बॉडी तयार केलेली आहे, बरोबर। आणि ही छोटीशी ही काय आहे, टेल आहे। कळलं। आता ही कॅन्डल जेव्हा सपोर्टला तयार होत असते तेव्हा मार्केट कोणत्या साईडला जातो, अप ट्रेंड जातो, म्हणजे वरच्या साईडला जातो। ओके, हे आपण आता चार्टवर बघू। आता बघा, हा आहे सपोर्ट। काय आहे, हा सपोर्ट आहे। सपोर्टला ही तयार झाली आहे, काय आहे, मारुबुजी कॅन्डल, म्हणजे बुलिश इंगल्फिंग तयार झालेली आहे। आता याच्यानंतर मार्केट पहिला काय झाला होता, मार्केट वरून खाली आला होता, म्हणजे कुठे, सपोर्टला आला। आणि त्याच्यानंतर सपोर्टवरून मारुबुजी कॅन्डल तयार झाली आणि मार्केट कोणत्या साईडला गेला,
अप ट्रेंड झाला, म्हणजे वरच्या साईडला गेला. आता बघा आपण इथे एंट्री एक्झिट कसं करणार. आता बघा याच्या इथे लोला आपण काय करणार, SL लावणार. काय लावणार, SL म्हणजे स्टॉप लॉस लावणार. आणि इथे आपण याचा हाय तोडला, तिथे आपण काय करणार, एंट्री करणार. काय करणार, एंट्री करणार. आणि एंट्री आणि फर्स्ट टार्गेट काय घेणार आपण, हा घेणार. आणि सेकंड टार्गेट काय घेणार, हा घेणार. ओके, हा झाला आपला टार्गेट. ओके, आता आपण नेक्स्ट कॅन्डल बघू. आता बेरिश इंगल्फिंग. आता ही कॅन्डल कुठे तयार व्हायला पाहिजे, रेजिस्टन्सला. कुठे, रेजिस्टन्सला. या बेरिश इंगल्फिंग कॅन्डलचा कलर कोणता असतं, हा रेड कलरचा असतो. ओके, आता ही जर कॅन्डल रेजिस्टन्सला तयार झाली तर मार्केट याचा लो तोडला तर मार्केट हा खाली येत असतो, म्हणजे डाऊन ट्रेंड असतो. ओके, आता बघा ही एवढी त्याची बॉडी आहे, इथून तर इथपर्यंत ही बॉडी आहे. आणि हे छोटीशी टेल आहे. ओके, आता या कॅन्डलविषयी आपण चार्टवर बघू. आता बघा इथे कॅन्डल तयार झाले आहे, बेरिश इंगल्फिंग कॅन्डल. आता ही रेड कलरची कॅन्डल मोठी तयार झाली आहे. ही कुठं तयार झाली आहे, या रेजिस्टन्सला. कुठं तयार झालेलं आहे, रेजिस्टन्सला. आता पहिला कुठून मार्केट गेला आहे, पहिला मार्केट हा अप ट्रेंड गेला आहे. कुठे, सपोर्टवर मार्केट रेजिस्टन्सपर्यंत गेला. आणि तिथे जर ही असली कॅन्डल बेरिश इंगल्फिंग कॅन्डल तयार झाली असेल तर तिथून मार्केट कुठे येतो, खालच्या म्हणजे काय, डाऊन ट्रेंडला येतो. ओके, आता बघा आपण इथे एंट्री कुठे करणार आणि स्टॉप लॉस कसं लावणार. आता बघा इथे याच्या हायला आपण काय करणार, स्टॉप लॉस लावणार. बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण काय, याचा लो तोडला, हा लो आहे, लो तोडला तर आपण काय करणार, एंट्री करणार. आणि पहिला टार्गेट आपला काय, हा पहिला स्विंग आहे. बरोबर, हा पहिला स्विंगला आपण काय करणार, टार्गेट घेणार. आणि सेकंडला काय करणार, हा दुसरा स्विंग आहे ना, हा इथपर्यंत आपला दुसरा टार्गेट असणार. ओके, कळाला. आता बघा नेक्स्ट कॅन्डल आहे ड्रॅगन फ्लाय दोजी. आता ही कॅन्डल कुठं तयार व्हायला पाहिजे, सपोर्टला तयार व्हायला पाहिजे. ज्याची बॉडी ही सांगितलं तर छोटीशी असते, म्हणजे काय, न दिसण्यासारखी पण असते. जसं आपला ही कॅन्डल बघा. आता या कॅन्डलचं इथे आपल्या छोटीशी बॉडी आहे. बरोबर, आणि हे पूर्ण काय आहे, ही टेल आहे. बरोबर, ही कॅन्डल सपोर्टला तयार झाली तर मार्केट हा अप ट्रेंड जात असतो. ओके, आता हे चार्टवर बघू आपण. चार्टवर बघा इथे ही कॅन्डल तयार झालेली आहे. बघा दिसते. आता ही कॅन्डल इथं तयार झालेली आहे, पण त्याच्या अगोदर काय झालं आहे, मार्केट बघा रेजिस्टन्सवरून मार्केट हा सपोर्टला आला आहे. कुठं आला आहे, सपोर्टला आला आहे. म्हणजे हा काय आहे, सपोर्ट आहे. सपोर्टला आल्यावर जर ही अशी दोजी कॅन्डल तयार झाली तर त्याच्यानंतर मार्केट काय असतो, रिव्हर्स होत असतो आणि वर साईड जात असतो. ओके, आता त्यासाठी आपण एंट्री एक्झिट कुठे करणार आहे, बघा हा आहे आपला स्टॉप लॉस. काय आहे, स्टॉप लॉस. आणि हा आहे आपले, याचा जर हाय तोडला, दोजी कॅन्डलचा हाय तोडला तर आपण तिथे काय करणार, एंट्री घेणार. काय करणार, एंट्री घेणार. आणि त्याच्यानंतर हे बघा हा रेजिस्टन्स, पहिला रेजिस्टन्स असेल तिथे आपण तिथपर्यंत आपण काय घेणार, टार्गेट घेणार. ओके, आता बघा आपण नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट कॅन्डल आहे ग्रॅव्हस्टोन दोजी. आता ग्रॅव्हस्टोन दोजी कॅन्डलला फक्त उलट आहे. टेल ही वरती असते आणि बॉडी ही छोटीशी लहानशी ही असते खाली. त्याला आपण ग्रॅव्हस्टोन दोजी असं म्हणतो. आता ही कॅन्डल कुठं तयार व्हायला पाहिजे, ही कॅन्डल आपल्याला रेजिस्टन्सला तयार झाली तर त्याचा आपला हा लो तोडला तर मार्केट हा डाऊन ट्रेंड असतो. आता बघा आपण चार्टवर बघू. आता बघा हा मार्केट पहिला कुठं, ही कॅन्डल इथे तयार झालेली आहे. बरोबर, इथं कॅन्डल तयार झालेली आहे. कोणती, दोजी कॅन्डल, ग्रॅव्हस्टोन दोजी कॅन्डल. आता पण त्याच्या अगोदर मार्केट बघा, मार्केट हा सपोर्टवरून रेजिस्टन्सवर गेला आहे. काय आहे,
हा रेजिस्टन्स आहे, काय आहे रेजिस्टन्स आहे, तिथे गेला आहे, तिथे ही कॅन्डल तयार झाली आहे. मग त्या कॅन्डल तशी तयार झाली की त्याचा आपला हा लो तोडला तर मार्केट हा डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो. बरोबर. आता याचा आपण एंट्री एक्झिट बघू. आता बघा इथे आपला हा हाय आहे ना, हायला आपण काय करणार एसएल लावणार, काय करणार म्हणजे स्टॉप लॉस लावणार. आणि याचा लो आहे बरोबर, या कॅन्डलचा लो आहे, इथे आपण काय करणार एंट्री करणार. आणि पहिला स्विंग हा इथे आहे बरोबर, तिथपर्यंत आपला फर्स्ट टार्गेट असणार आणि सेकंड आपला हा काय असणार, हा सेकंड टार्गेट असणार. ओके. आता बघा याच्यात आपल्याला दोन्ही दोजी कॅन्डल आपल्याला दिसत आहे. आता बघा इथे एक दोजी कॅन्डल आहे बरोबर, इथे एक दोजी कॅन्डल आहे आणि इथे एक दोजी कॅन्डल आहे बरोबर. आता बघा याच्या अगोदर बघा मार्केट हा रेजिस्टन्सवरून सपोर्टला आला तेव्हा असली ही दोजी कॅन्डल तयार झाली, जिला टेल हे काय आहे, टेल कुठं आहे खाली दिसत आहे आणि बॉडी थोडीशी छोटीशी बॉडी वरती दाखवत आहे. तेव्हा मार्केट कोणत्या साईडला जातो, त्याचा हाय तोडला तर मार्केट कोणत्या साईडला जातो, वरच्या साईडला जातो. तसंच इथे बघा हीच दोजी कॅन्डल उलटी आहे, म्हणजे काय टेल ही काय आहे वरती दाखवत आहे, काय दाखवत आहे वरती दाखवत आहे आणि बॉडी ही काय करत आहे खाली दाखवत आहे. जर हे या दोजीचा आपल्याला लो तोडला तर मार्केट हा डाऊन ट्रेंड येत असतो. कळालं. तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली असेल तसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.